₹500 दिले जाणार, 8 लाख महिलांना अशा पद्धतीने हे पैसे दिले जाणार. त्याच्यावरती आता लाडका बहिणींनीच प्रश्न विचारले पाहिजेत. ज्या लाडका बहिणींकडून ₹1500 बदल्यात मतं विकत घेतली, तर त्या मतांची किंमत आता 500 वरती आलेली आहे, उद्या ती 0 वरती येईल. या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाही. देवेंद्र फडणवीस यांनी किती मोठ्या वल्गना कराव्या, आव्हानावा, पण हे राज्य चालवणं आर्थिकदृष्ट्या आता सोपं राहिलं नाही. त्याचं कारण गेल्या 3.5 वर्षामध्ये या राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडली. पूर्णपणे बेशिस्त, आर्थिक बेशिस्त आणि आर्थिक अराजक अशा या खाईमध्ये हे राज्य सापडले. मिस्टर अजित पवार हे जरी बोलत नसले तरी त्यांना सुद्धा त्या चिंतेने ग्रासलं.